महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसवणाऱ्या कंपनीची गुंतवणूक 40 कोटी आणि मनपाने 15 वर्षाचे 500 कोटी कसे द्यायचे हा करार संशयास्पद असल्याने याचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्याचा आयुक्त सत्यम गांधी यांनी जाहीर केले। दरम्यान कंपनीचे तब्बल 2000 पथदिवे बंद असताना दिव्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने समुद्रा कंपनीवर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। महापालिका क्षेत्रातील पथदिवे एलईडी बसवण्यासाठी समुद्रा कंपनीला काम दिले आहे, मात्र या विरोधात खासदार विशाल पाटील यांनी तक्रार केली होती। त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी शुक्रवारी कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तुषार पेंडे, नितीन पाटील उपस्थित होते। समुद्रा कंपनीने महापालिका क्षेत्रात 42,597 एलईडी दिवे बसवले आहेत। मार्च अखेर आणखीन 5,400 दिवे बसवायचे होते, मात्र अद्याप हे दिवे बसवले नाहीत। या कामाची मुदत संपली आहे। शिवाय जे दिवे बसवले आहेत त्यातील सुमारे 2000 दिवे बंद असल्याचा अंदाज आहे। दिवे चालू आहेत की बंद हे ऑनलाईन समजणारी यंत्रणाच कंपनीने कार्यान्वित केलेली नाही। त्यामुळे नेमके किती दिवे बंद आहेत हे कळत नाही। स्मार्ट एलईडी दिवे निकामी झाल्यास 24 तासात दिवा सुरू करून देणे कंपनीवर बंधनकारक आहे, अन्यथा दिवसाला 100 रुपये दंड आकारला जाणार आहे। तो दंड कंपनीकडून वसूल करण्याची तरतूद करारात आहे। त्यानुसार नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या।